पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामध्ये सुरू असलेल्या जतन आणि संवर्धन कामांतर्गत भाविकांच्या सोयीसाठी एक आगळे छत उभारण्यात आले। या भागात आधीचा स्लॅब काढल्यामुळे भाविकांना भर उन्हात उभं राहावं लागत होतं। आता या नवीन छतामुळे भाविकांचं ऊन आणि वाऱ्यापासून संरक्षण होणार आहे। विशेष म्हणजे हे छत पारदर्शक असल्याने विठ्ठलाचं दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या भाविकांना तिथूनच मंदिराच्या मुख्य शिखराचं विलोभनीय दर्शन सहज घेता येईल। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाला सुरुवात झाली। आपण एकंदरीत पाहिलं तर आता जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असताना ज्या दर्शन मंडपात जो मंदिरातून दर्शन घेऊन आल्यानंतर जो रुक्मिणीकडे जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावरचा जो पहिला जे स्लॅब होता त्या स्लॅब काढण्यात आला होता। त्यामुळे भाविकांना दर्शन घेऊन आल्यानंतर ऊन वारा पाऊस लागत होता। त्यामुळे आता आगळा वेगळा पारदर्शक असा मंडप आता मंदिर समितीकडून उभारण्यात आलेला आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर ज्या हत्ती दरवाजातून बाहेर पडल्यानंतर रुक्मिणी मातेकडे दर्शन करायला जाताना जो कळसाचं दर्शन व्हावं आणि त्या पारदर्शक जो छत आगळा वेगळा छत उभा केलेला आहे त्या छतामधून येणारा प्रत्येक भाविक दर्शन करून आल्यानंतर कळसाचं दर्शन घेतं। त्यामुळे अधिकच या अधिक मासामध्ये प्रत्येक भाविकांना एक आगळं वेगळं दर्शन करून आल्यानंतर भाविकांना दर्शन घडताना आपल्याला पाहायला मिळतं आणि जे आगळा वेगळा छत उभारल्यामुळं येणारा प्रत्येक भाविकाला ऊन वारा पाऊस सुद्धा लागत नाही। त्यामुळे मंदिर समितीकडून जे आगळा वेगळा छत उभा केलेला आहे त्यामुळे आता भाविकांमधून समाधान व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि दर्शन घेतल्यानंतर बाहेर आल्यानंतर रुक्मिणी मातेकडे जाताना कळसाचं दर्शन घेतल्यामुळे आणि अधिकच कळस दिसल्यामुळे यंदा प्रत्येक भाविक हे आता समाधानी होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि यंदा प्रत्येक भाविकाला आगळं वेगळं असं जतन संवर्धनामध्ये अनेक सुविधा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।